इकडे कोल्हापुरात मुश्रीफ आणि आबिटकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। कोल्हापुरात दोन्ही नेत्यांची विजय रॅली काढण्यात आलेली आहे। छत्रपती ताराराणी चौकामध्ये कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला। जेसीबीतनं पुष्पवृष्टी केली जाते आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। विधानसभेमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर पहिलाच दौरा होत असताना मुश्रीफ आणि आबिटकर यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलेलं आहे। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर हे कोल्हापुरात दाखल होताच विजय रॅली सुद्धा काढण्यात आली। फुलांची या ठिकाणी उधळण करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळाली आणि एकंदरीतच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रचंड आनंदात असताना जल्लोष करण्यात आलेला आहे। दरम्यान हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातून महायुतीच्या दोन आमदारांच्या नावावर कॅबिनेट मंत्रिपदाची जी आहे ती मोहर लागलेली आहे आणि याच दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांचं जे कोल्हापुरात स्वागत आहे ते स्वागत जंगी स्वागत सुरू आहे। ही सगळी पाहतोय ती या संपूर्ण स्वागत रॅलीची जी आहे ती संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर जे आहेत ते त्यांच्या या रॅलीमध्ये संपूर्ण हे स्वागताची जी तयारी आहे ती आपण सध्या पाहतोय। तर तसं काय सांगाल, आज मंत्रिपदाची तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज कोल्हापूर जिल्ह्यात काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आज आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे दोन कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा तीन कॅबिनेट मंत्री झालेलो आहोत। त्यामुळे फार मोठा आनंद आम्हाला झालेला आहे। महायुती सरकारचं प्रचंड बहुमत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या 10 जागा युतीला येणं, त्यामुळे जनतेच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या मनाच्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। त्याच्यात कोल्हापूर जिल्ह्याचे पद्धती कागलची जी निवडणूक झाली अगदी आठवीची जी लढत आहे ती पाहायला मिळाली, मात्र यात तुम्ही बाजी मारली आणि मंत्रिपद सुद्धा खेचून आणलं। काय नेमकं कशी विजन असणार आहे कागलचं? माझ्या मतदारसंघातील जनतेनं मला 6 वेळा सलग निवडून दिला आहे। 30 वर्ष मी माझ्या मतदारसंघाचा आमदार निवडून आलेला आहे। त्याला मतदारसंघाचा अपेक्षा अनेक प्रश्न जे आहेत कोल्हापूरचे यापूर्वी तुम्ही मंत्रिपद राहिलेला आहात, आता इथून पुढची वाटचाल कशी असेल? कधी वाटतं सोडून या संपूर्ण रॅलीतून कार्यकर्ते जे आहेत ते मोठा जल्लोष करत असं त्या पाहायला मिळतं।